असा आवाज आला पाहिजे। रसिका हो, सर्वप्रथम आज या कार्यक्रमाला एवढ्या संख्येने उपस्थिती दाखवल्याबद्दल मी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासून आभार मानत आहे। आणि म्हणून फार वेळ न घालवता माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। ब्रह्मदेवता, ग्रामदेवता जमलेल्या माझ्या तमाम नाचकरी बंधू भगिनींना, माझ्या शक्तिवाली शाहीर असेल तेजल पवार बोलतात तिचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा। आजचा हा कार्यक्रम कैलासवासी कुमार लक्ष्मण सांग्या पाटील अर्थात मामा मेंढरी कोळी समाजाचे अध्यक्ष तसेच गाव पाटील यांच्या स्मरणार्थ व गौरी गणपती सणानिमित्त श्री विष्णू पांडुरंग बसवत व श्री महेश पांडुरंग बसवत यांच्या सौजन्याने शक्तिपुरा नाचाचे जंगी सामन्याचे आयोजन केलेलं आहे। तरी आज या पूर्ण बसवत परिवाराचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करत आहे आणि त्यांचे आभार व्यक्त करत आहे। या कार्यक्रमाला मला तुरेवाले शाहीर लाभलेले आहेत, ते म्हणजे जगन्नाथजी खारगावकर आणि त्यांच्या पूर्ण टीमला शाहिरी मानाचा मुजरा करते। आणि रसिक हो, सांगितल्याप्रमाणे आजचा हा सलग 7वा कार्यक्रम आहे। काही चूकभूल झाली असल्यास माफी असावी। जसा आवाज आहे तसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा साधा आणि सोज्वळ प्रयत्न करणार आहे। तरी त्यातून काही चूकभूल झाली तर माफ करावं, भोळ्या मनाने अगदी तुमच्या पदरात घ्यावं। आणि म्हणून फार वेळ न घालवता स्तवनाला सुरुवात करीत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। विश्व हे कलेचे, या कलेचे नानांग, पण रसिका तुमच्या विना
या कलेला नाही हो रंग अनोखा ढंग सप्तसुरांचा संग अनोखा ढंग सप्तसुरांचा संग आणि जाखडी कलेत चला आज सारे होऊया दंग आणि म्हणून स्तवन आजचं स्तवन गुरुरायांच्या चरणाशी अर्पण करत आहे आणि म्हणून वंदना ही वंदना गुरुचरणी माझी वंदना वंदना ही वंदना गुरुचरणी माझी वंदना बोल श्री गणपति गजानन महाराज की जय, बोल शक्ति वाले की जय। अखंड गुणी हैपती घराण्याचा, अखंड नागेश्वरीचा
भैरी भवानी नाच मंडळ मुंबई यांचा बोल शक्ती वाले की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोला गणपती बाप्पा मोरया। लगेच गाण्याकडे वळते आणि गाण्यासाठी काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या। सुरुवातीला 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। नाच मंडळ आभारी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। देव देवतांची कृपा सेजावरी मायेने बनविलेला मायाचा सेवेकरी शंकराच्या क्रोधापायी तू झाला गजधारी आणि आला या धुवरी गणभक्ता चंदनी पाट आरतीचं ताट गुणगान चला हो गाऊया थाटात बसलाय गणेश माझा त्याला डोळे भरून पाहूया डोळे भरून पाहूया दर्शन गणाचं माझ्या घेऊया डोळे भरून पाहूया दर्शन गणाचं माझ्या घेऊया।
नवसाला पावतो मातेला भावतो म्हणून गणराज माझा बघा साऱ्या जनतेला भावतो जनतेला भावतो साऱ्या जनतेला भावतो पाहतात वाट भाळदाट भक्तीत चला हुलाया पाहतात वाट भाळदाट भक्तीत चला हुलाया हात बसलाय गणराज माझा डोळे भरून पाहूया डोळे भरून पाहूया दर्शन गणाचं माझा घेऊया डोळे भरून पाहूया दर्शन गणाचं माझा घेऊया डोळे भरून पाहूया दर्शन राजाचं माझा घेऊया डोळे भरून पाहूया दर्शन गणाचं माझा घेऊया रूप तुझे गोडा कृष्णाची गोडा लहान पोर साऱ्यांना बाप्पा तुझीच रे ओढा तुझीच रे ओढा बाप्पा तुझीच रे ओढा आनंद झाला साऱ्या जगाला दुर्वा फुले हो वाहूया आनंद झाला साऱ्या जगाला दुर्वा फुले हो वाहूया आनंद बसलाय गणराज माझा डोळे भरून पाहूया डोळे भरून पाहूया सगळ्याचं माझा घेऊया डोळे भरून पाहूया सगळ्याचं माझा घेऊया डोळे भरून पाहूया दर्शन गणाचं माझा घेऊया डोळे भरून पाहूया दर्शन गणाचं माझा घेऊया चंदनी पाट गुणगान मला हुलाऊया हात बसलाय गणराज माझा डोळे भरून पाहूया डोळे भरून पाहूया दर्शन गणाचं माझा घेऊया डोळे भरून पाहूया दर्शन गणाचं माझा घेऊया डोळे भरून पाहूया दर्शन गणाचं माझा घेऊया डोळे भरून पाहूया दर्शन गणाचं घेऊया तर आता बसा खाली स्तवनगण झालेला आहे बरोबर या ठिकाणी सुप्रसिद्ध गायिका पूनम आगरकर ताई यांचे बंधू सागर आगरकर आणि पंकज आगरकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद तर आता स्तवनगण झालंय बरोबर ना आता काय आहे बघा बुवा जरी तुमच्या गावातला असला तरी काय बुवाला मी सोडणार नाही हो म्हणजे तुम्हाला वाटेल जाऊ दे गावातला आहे जास्त काय बोलणार नाही ताई पण नाही बरोबर ना भांड्याला भांडा लागलाच पाहिजे विषयाला विषय लागलाच पाहिजे खारगावकरला तेजल पवार गोताड लागलीच पाहिजे आणि ते पण सडकून आणि लागणार 100%. आता गवळण बघा इथे माझ्या माय माऊल्या बसले मी काय वायफळ गाणार नाही पण जे गाणार ते या काळ्याला झोमणार काळ्याला म्हणजे आता बुवा म्हणतील ही पण काळी आहे काळी ही पण आहे काळ्याला म्हणजे कान्हाचं रूप काळं होतं तो कृष्ण कन्हैया काळा होता बरोबर की नाही त्या कृष्णाला म्हणते कारण आज हा कान्हा आहे ना तू किसना आहेस ना आज
बुवा आज तू किसना आहेस ना इथला, म्हणून तुला बोलते हो. तू काय वाईट वाटून घेऊ नकोस. नाही तर तुला जर एवढा वाटत असेल तर इथं 2 फोकस लावा आणि बुवाला गोरा करा. पेटूया पेटूया पेटवायला चालू आहे नाही काय. त्याला कुठं तू गेला. जवरात्री अंडीची अरे अरे पोरा कर विचार थोडा. खाली घेऊ 2 ला घेऊया. 2 ला घेऊया. आवाज टिकवायचा आहे कारण बुवाची घाण काढायची आज. आज बुवाला असाच नाही सोडायचा म्हणून जरा आवाज टिकूया. 2 ला घेऊया. जरी साऱ्या त्रिभुवनात तू असलास थोर, माझ्यासाठी तू आहेस शेमडा पोर. दया दुधाची नासाडी करतोस, दया दुधाची नासाडी करतोस असा आहेस शिरजोर. आणि चोऱ्या करून लावला तुझ्या रायला तुझ्या रायला तुझ्या रायला जीवाला घोर. आता बुवा म्हणतील तिनं 3-4 वेळा माझ्या आईला तुझ्या आईला बोलली. शिवी नाही हो, प्रेमान म्हटलं, आदर सत्कारान बोललं तुझ्या आईला. म्हणजे कान्हा अरे तू एवढा खोड्या माड्या करतोस की तुझ्या आईला घोर लागलाय हो जीवाला. आता काय बरं या आरमोठ्या पोराचं करायचं. आरमोठ्या पोर ह्याचा काय करायचा. तो घोर लागलाय हो तुझ्या आईला जीवाला म्हणून. अरे अरे पोरा कर विचार थोडा. अरे लहानाचा मोठा झालास घोडा. पोरी साऱ्या हसतात तुला. ए हसा 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 हसा. ए पोरींनो हसा ग हसा. अरे 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 पोरा कर विचार थोडा. आता लहानाचा मोठा झालाच घोडा. अरे या पोरी साऱ्या हसतात तुला. गोर जीवाला हा लागलाय रे. अरे तुला सांगून उपयोग नाही रे. उपयोगच नाही तुला. कुठं आहे बुवाला कुठं ठेवला बाई लपून. किसनाला माझ्या बारक्याला तिथं आहे. तुला सांगून उपयोग नाही रे. तू गोंधळी मुतून भिजवतोस हाय रे. तुला सांगून उपयोग नाही रे. गोंधळी मुतून भिजवतोस हाय रे. तुला सांगून उपयोग नाही रे. तुला सांगून उपयोग नाही रे. गोंधळी मुतून भिजवतोस हाय रे.
सांगून उपयोगच नाही रे, तुला सांगून उपयोग नाही रे, गोदडी मुतून की जाऊ कसं आहे रे, तुला सांगून उपयोग नाही रे, गोदडी मुतून की जाऊ कसं आहे रे, तुला सांगून उपयोग नाही रे, गोदडी मुतून भेटत नाही रे, तुला सांगून उपयोग नाही रे, गोदडी मुतून भेटत नाही रे. उपयोग नाही रे. कशी वाटली गवळण? यांच्यासारख्या गोट्या सोट्या गहंडी नाही, हे सगळं आपल्याला जमत नाही. आपण नवीन देतो लोकांना काहीतरी. चांगली आहे की नाही गवळण? आणि विषय आहे बघा, विषय काय आहे? राधा लग्न झालेली स्त्री आहे, कान्हा हा लहान पोर आहे. ज्यावेळी कंसाचा वध कृष्णाने केला त्यावेळी त्याचं वय 8 वर्ष होतं. म्हणजेच त्याने या खोड्या माड्या केल्या तेव्हा त्याचं वय अवघं 4, 5, 6, 7 वर्ष होतं. आणि त्या वयात गोधडीत किसना मुतायचा. मग बुवा, तुला ही गवळण जी गाते ना ती राधा नाही गाताय, ती तुझी आई गाते, यशोदा माई. म्हणून कटिंग देताना तू जर हंडी तांडू बिंडू टाकलास तर तू राधेच्या नाही टाकणार आहेस, तुझ्या आयशीच्या टाकशील, एवढा लक्षात ठेव. कारण गवळण राधेने नाही गायले, गवळण तुझ्या आयशीने गायले. शक्ती म्हणजे यशोदेने तुला गवळण गायले, एवढा लक्षात ठेव. डोकं खाजवून माझ्या गवळणीची कटिंग दे, डोकं खाजवून दे, बरोबर ना पायकोळी बुवा? हा, डोकं खाजवून कटिंग दे. हो, तू इथं येशील ना हंडी न हे काढशील तर तुझ्या आयशीचीच काढणार आहेस, माझी नाही, एवढा लक्षात ठेव. तरच गो माझी शक्तीची बाजू आहे, म्हणजेच नारीची बाजू आहे. आणि आज जो काही माहोल शक्ती तुऱ्यावर जी शोकाकुळ पसरत चाललेली आहे, पायकोळी बुवा आहे तिथे, त्यांना माहिती असेल की प्रत्येक जो तो उठतोय तो म्हणतोय ना लेडीज मुळे बंद करायचं, लेडीजला काढून टाकायचं, लेडीज मुळे कार्यक्रम घाण होतात. काय घाण गायलं? काय घाण गायलं? विषय पटवून दिला ना. माझी गवळण ऐकून कोण माय माऊली माझी उठून गेली? नाही नाही, मजेशीर बारी करतोय की नाही, मग ह्याच्यात कसलं घाण आलं? आणि म्हणून आपण आपल्या मार्गावरून चालायचं. आणि म्हणून बुवा तुम्हाला आज देणार आहे प्रश्न पदच. आज काही वायफळ गाणार नाही पहिल्या बारीत. आणि वायफळ जर तुला गायचं असेल ना तर माझी दुसरी बारी आहे तुला सरळ करायला चुकासारखा, एवढं लक्षात ठेव. मी काय इथे एक बारी करण्यासाठी नाही आले, 2 बाऱ्या करण्यासाठी आले. दुसऱ्या बारीत नाही तुझं तंगड तोडून तुझ्या हातात दिलं तर नावाची तेजल पवार. म्हणून तुला माझा प्रश्न आहे. आणि बुवा तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही जिथे कुठं असाल तुमचा पास, आपल्या मंडळाचा पास आणि आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचं आहे आणि आमच्या प्रश्नाची प्रत घेऊन जायची आहे. शक्तीतुऱ्याच्या नियमानुसार माझा प्रश्न असा आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर होते. त्या शिवमंदिराची उंची किती? तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचे महत्व काय आणि त्या वृक्षाचं नाव काय? हा माझा प्रश्न बुवांना मी लेखी स्वरूपात देत आहे. बुवा याचा विचार करा आणि मला उत्तर द्या. म्हणून
प्रश्नपद जिंदगी इम्तिहान लेती है अहो शाहिरा. पहिल्या बारीत मी काहीच घाण बोलणार नाही, याला बोलायला चान्सच नाही द्यायचा आहे मला, म्हणून शाहिरा. दुसऱ्या बारीत पेटवणार, माझ्याकडे पण आहेत गाणी सगळी. शाहिरा प्रश्न माझा सोडवा तुम्ही, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. जमेल का तुला, जमेल का तुला, जमेल का तुला सांग गाढवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. जमेल का तुला, जमेल का तुला सांग गाढवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. सुंदर नगर विराटेश्वर नावाचे होते शिव मंदिर. विराटेश्वर नावाचे होते शिव मंदिर, विराटेश्वर नावाचे होते शिव मंदिर. त्याची उंची किती नको विसरून ती, त्याची उंची किती नको विसरून ती. बघता बघता होशील इथं आडवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. जमेल का तुला, जमेल का तुला सांग गाढवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, शाहिरा प्रश्न माझा सोडवा. जमेल का तुला सांग गाढवा. का असं म्हटलंय? जरी माझ्या प्रश्नाला हात घातला, नको तिथं हात घालू नका, पाहिजे तिथे हात घाला. जमत नसेल तर हात घालू नका, आणि जमत असेल तर त्या उत्तराचा पाठपुरावा करा, आणि जर निश्चित असाल तरच ते उत्तर द्या. म्हणून म्हटलंय, जर जमत असेल तर तुम्ही चांगले, जमत नसेल तर तुम्ही गाढव. तुमचा गाढवपणा पहिल्या बारीत येऊन दाखवा, पण लोकांना पण कळेल तुम्ही किती गाढवीचे आहात ते. तर आता एक चाल घ्या, आणि या ठिकाणी आपल्या जे फरमाईश आहे, आपल्या आयोजकांचं जे म्हणणं आहे ते गीत घेऊया आणि आपली बारी संपू.
आपला हा जो सर्व कोळी समाज आहे, या कोळी समाजाला देवा सुखी ठेव हे मागणं मागत आहे. आणि तुम्हा कोळी समाजावरून गाणं बघा कसं रचलेलं आहे, लक्ष असू. गडावर यायचंय ग आई, मला तुला बघायचंय ग, एकजुटीने राहती सारी, आनंदाचे इथे वाहतात वारे, दर्यासारखं मोठं मन हे वाटे, मनाला हा हेवा माझं सांगणं तुला देवा, कोळी समाजाला सुखी ठेवा, माझं सांगणं तुला देवा, कोळी समाजाला सुखी ठेवा. माझं सांगणं तुला देवा, कोळी समाजाला सुखी ठेवा, माझं सांगणं तुला देवा, कोळी समाजाला सुखी ठेवा, माझं सांगणं तुला देवा, कोळी समाजाला सुखी ठेवा, माझं सांगणं तुला देवा, कोळी समाजाला सुखी ठेवा. माझं सांगणं तुला देवा, कोळी समाजाला सुखी ठेवा, माझं सांगणं तुला देवा, कोळी समाजाला सुखी ठेवा, माझं सांगणं तुला देवा, कोळी समाजाला सुखी ठेवा, माझं सांगणं तुला देवा, कोळी समाजाला सुखी ठेवा. एकजुटीने राहती सारी, आनंदाचे इथे वाहतात वारे, दर्यासारखं मोठं मन वाटे मनाला हा देवा, माझं सांगणं तुला देवा, माझं सांगणं तुला देवा, या कोळी समाजाला सुखी ठेवा. बुवा येतील पहिल्या बारीत बुवा रमेश नागेश कांबळे यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर खारगावकर बुवा, तुम्ही असं समजू नका की आज बाईचा आवाज नाहीये तर बाई गार पडेल, अजिबात नाही. पहिली बारी मी रितसर केलीये का, कारण तुम्ही सुद्धा माझ्या मागणंच यावं म्हणून. जर तुम्ही कुठल्या गल्लीत घुसलात ना, जर या सरळ रस्त्यात न येऊन कुठल्या गल्लीत घुसलात ना, तर त्या गल्लीतनं मारून झोडून कसं तुम्हाला रस्त्यावर आणायचंय हे मला चांगलं कळणार. या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसल्यात, त्यांचा आदर सन्मान करून बारी करायची, अन्यथा दुसऱ्या बारीत दाखवीन माझा इंगा तुम्हाला. पण जाता जाता आज या बसवत परिवाराचं एक म्हणणं आहे की रसिका हो, आपले लक्ष्मण पाटील मामा फार लहान वयात आपल्याला सोडून गेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर एक श्रद्धांजली गीत, एक आदरांजली गीत झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी आत्ताच मला सांगितलं आणि घाईघाईत मी आता लगेच ते गाणं लिहिलेलं आहे. आवाज जर साथ नसेल देत तर समजून घ्या, माझी भावना तुमच्यापर्यंत पोहोचू दे हीच अपेक्षा करते. आणि म्हणून
त्यांच्याबद्दल माहिती आम्हाला मिळाली त्यावेळी असं कळलं की फार कुमार वयात त्यांचं निधन झालेलं आहे आणि म्हणून मी म्हणते की गाव पाटील होऊन केलं कार्य महान. एवढ्या लहान वयात गावचे पाटील होते आणि एवढं कार्य महान केलं पण देवा कार्य दिलं त्यांना त्यांचं वय होतं लहान हे म्हणायचं आणि म्हणून तुमची झाली असेल ती गोड मनाने मोठ्या मनाने पदरात घालून घ्या आणि बुवाला विनंती आहे बुवा चांगली बारी करा. माझी दुसरी बारी आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बोलाल तुमच्या शब्दाला सडेतोड उत्तर मी देऊन जाणार आहे आणि या गावात माझं नाव कमवून जाणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी तुमची रजा घेत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.